अंजूची नणंद शिल्पा माहेरच्या संपत्तीत हिस्सा मागण्यासाठी माहेरी आली होती. अंजूच्या सासूचे पण म्हणणे होते की वडील या जगात नाहीत तेव्हा दोघा बहीण भावामध्ये संपत्तीची समान वाटणी करून टाकली पाहिजे. परंतु अंजू आणि तिच्या नवऱ्याचं अमितचं म्हणणं होतं की कसलीही वाटणी व्हायला नाही पाहिजे, कारण की बहीण शिल्पाच्या सासरी संपत्तीची काहीच कमी नाहीये आणि शिल्पाच्या लग्नामध्ये वडिलांनी खूप खर्च केला होता. तसेच खूप मोठा हुंडा देऊन तिचे लग्न एका श्रीमंत घरात केले होते. परंतु शिल्पा व तिची आई मात्र ऐकायला तयार नव्हते. शिल्पाच्या आईला वाटत असे की माझ्या नवऱ्याच्या संपत्तीवर सून अंजू मौज मजा करणार आणि या संपत्तीवर तर माझी मुलगी शिल्पाचा पण हक्क आहे. परंतु शिल्पाच्या आईला हे मात्र समजत नव्हते की तिच्यासाठी तिच्या वडिलांनी काहीच कमी केले नव्हते. तिला बाबांनी अगोदरच खूप काही दिले होते. तसेच तिच्या लग्नामध्ये जवळजवळ 1 करोड रुपये खर्च केले होते. त्यातील 75 लाख तर त्यांनी हुंडा म्हणून दिले होते आणि राहिलेल्या 25 लाखामध्ये छान थाटामध्ये लग्न करून दिले होते. ते 1 करोड रुपये तर त्यांनी संपत्ती विकूनच जमा केले होते. त्या संपत्तीवर काय अमितचा हक्क नव्हता का? त्यावेळी अमितने व अंजूने संपत्तीची वाटणी सुद्धा मागितली नव्हती आणि आता राहिलेल्या संपत्तीवर शिल्पा मात्र हक्क मागत होती. अंजूला चांगलंच माहीत होतं की शिल्पाच्या सासरी तिला नणंद सुद्धा नाहीये, त्यामुळे तिला तर सासरची वाटणी करण्याची गरज सुद्धा पडणार नाही. काय आहे ते तिचे व तिच्या पतीचेच होणार आहे. आणि माहेरून सुद्धा तिच्या वडिलांनी तिला भरपूर संपत्ती अगोदरच दिलेली आहे. हुंडा म्हणून 75 लाख दिले होते आणि 25 लाख लग्नात खर्च झाले होते. ही काय मामूली रक्कम नव्हती. परंतु शिल्पाचे म्हणणे होते की अमितला सुद्धा त्याच्या सासरकडून चांगला भरपूर हुंडा मिळाला आहे, त्यामुळे इकडच्या माहेरच्या संपत्तीची समान वाटणी झालीच पाहिजे. तेव्हा अंजू म्हणाली, हो, मला माझ्या माहेरून भरपूर हुंडा मिळाला आहे आणि ती माझ्या माहेरची संपत्ती आहे. परंतु तुला त्याच्याशी काही देणे घेणे आहे आणि मी तुझ्यासारखं माहेरी नाही चालले माहेरच्या संपत्तीची वाटणी मागायला. जसं तुझ्या वडिलांनी इथलीच काही संपत्ती विकून तुझ्या लग्नामध्ये खर्च केला, तसाच माझ्या वडिलांनी सुद्धा माझ्या माहेरची थोडी संपत्ती विकून माझ्या लग्नामध्ये खर्च केला आहे. तसेच मला तुझ्यासारखंच माझ्या बाबांनी पण लग्नात भरपूर हुंडाही दिला, म्हणून मी काही त्यांना तुझ्यासारखं हक्क मागत नाही. राहिलेल्या संपत्तीमध्ये हक्क मागण्याचा मला काही अधिकार नाही. मी खुश आहे. मला जेवढी संपत्ती वडिलांनी लग्नामध्ये दिली आहे त्यातच. अशा प्रकारे तुझ्याकडे पण तुझ्या बाबांनी दिलेली संपत्ती आहेच की, तरी पण तुला माहेरच्या संपत्तीचा लोभ आहे. तेव्हा शिल्पा म्हणाली, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्ही तुमच्या माहेरकडून संपत्ती घ्या किंवा नका घेऊ, परंतु मला इथून मात्र माझ्या संपत्तीचा समान वाटा पाहिजेच आहे. यासाठी मला कायद्याचा आधार घ्यावा लागला तरी सुद्धा तो मी घेईन. या सर्व गोष्टीत शिल्पाची आई मात्र शिल्पाला पूर्ण साथ देत होती. अमित म्हणाला, ठीक आहे, तुला संपत्तीचा हिस्सा देतो, पण त्याबरोबर आईची सुद्धा अर्धी जबाबदारी तुला घ्यावी लागेल. तेव्हा शिल्पा म्हणाली, अशा भावनिक गोष्टीचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. जे कायद्याने मला मिळणार आहे ते मिळेलच. असलं काही मला बोलून मी माझा इरादा बदलणार नाही. अंजू व अमितच्या लक्षात आलं होतं की आई व शिल्पा या संपत्तीची वाटणी केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. आईला तर हे सहन होत नव्हतं की त्यांची सून त्यांच्या नवऱ्याच्या संपत्तीवर ऐश करेल. मुलीला संपत्ती देण्याच्या नादात त्यांना त्यांचा मुलगा दिसतच नव्हता आणि हे पण कळत नव्हतं की अगोदरच मुलीच्या लग्नामध्ये वडिलांनी बरीच संपत्ती विकली होती. त्या संपत्तीची तर अमितला काही वाटणी पण मिळाली नव्हती. परंतु अंजू व अमितला समजून चुकले होते की आता काहीच होऊ शकत नाही, वाटणी तर होणारच आहे. तेव्हा अमित म्हणाला की संपत्तीची वाटणी करण्यासाठी मी उद्याच वकिलांना बोलावून घेतो. कायदा तर नक्कीच बरोबर वाटणी करेल संपत्तीची. हे ऐकून शिल्पा व तिची आई मात्र खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी वकील साहेब घरी आले.
वकील साहेबांनी सगळ्याला बोलवून घेतले. तेव्हा शिल्पा, तिची आई, तसेच अंजू आणि अमित तिथे आले. तेव्हा वकील साहेब म्हणाले की सगळे लोक आलेच नाहीत, पहिल्यांदा सर्व लोकांना बोलवून घ्या, मग संपत्तीची वाटणी करायला सुरुवात करू. तेव्हा शिल्पा म्हणाली, काका सर्व लोक तर आले आहेत, अजून कोणीच राहिले नाही. त्यावर वकील साहेब म्हणाले, अजून 3 लोक राहिले आहेत. अमितने मला त्यांचा नंबर दिलेला आहे, त्यांना कॉल केला आहे, येतीलच ते लवकर. आता मात्र शिल्पा खूप हैराण झाली की नक्की अजून कोण राहिले आहे. तेवढ्या शिल्पाने पाहिलं की तिच्या 3ही आत्या येत आहेत. त्यांना पाहून शिल्पाची आई म्हणाली की तुम्ही आज इकडे अचानक कसं काय आलात? त्या आत्या म्हणाल्या की आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही लोक संपत्तीची वाटणी करायला लागलेला आहात, त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत. तेव्हा शिल्पा म्हणाली, संपत्तीची वाटणी माझ्यात व माझ्या भावातच होणार आहे, तेव्हा तुम्ही इथे कशाला आलात? तेव्हा वकील साहेब म्हणाले, शिल्पा, संपत्तीची वाटणी कायद्याने होत आहे, त्यामुळे कायद्याच्या नियमानुसारच संपत्तीची वाटणी होईल. तुझ्या म्हणण्यानुसार नाही. तुला वाटतंय माझ्यात व माझ्या भावातच संपत्तीची वाटणी झाली पाहिजे, तर तसं नसतं. कायदा सगळ्यांसाठी सारखाच असतो. माझ्याजवळ सगळे संपत्तीचे कागद आले आहेत, त्यामुळे मी त्यानुसार वाटणी करतो. शिल्पा व तिच्या आईला तर समजतच नव्हतं की हे सगळं काय चाललेलं आहे. वकील साहेबांनी बोलणे सुरू केले, तुमची सर्व काही वडिलोपार्जित संपत्ती की जी अमितच्या आजोबांच्या नावावर आहे, तर त्यावर फक्त तुमच्या वडिलांचा नाही तर सर्व मुलांना सारखाच हक्क आहे. तर सर्व जमिनीची लगभग किंमत 4 करोडाची निघालेली आहे, तर नियमानुसार प्रत्येक मुलांना 1 करोड रुपये मिळाले पाहिजेत. अमितच्या वडिलांचे 1 करोड व 3 आत्यांचे प्रत्येकी 1 करोड. अमितच्या वडिलांनी अगोदरच काही जमीन विकलेली आहे की ज्या जमिनीवर 3 आत्यांचा सारखाच हक्क होता आणि त्यावेळी त्यांना तर विचारलं सुद्धा नव्हतं. तुमच्या वडिलांनी जमीन विकून मुलीचे लग्न करून दिले होते, तर त्यातील 75 लाख 3 आत्यांच्या हिश्श्याचे मिळून होते. त्यात अमितच्या व शिल्पाच्या वडिलांचे हिश्श्याचे फक्त 25 लाख होते. परंतु जी 1 करोडची जमीन शिल्पा व अमितच्या हिश्श्यामध्ये जात आहे, ती विकून राहिलेले 75 लाख रुपये 3 आत्यांच्या मालकीचे आहेत, ते त्यांना दिले जातील आणि राहिलेल्या 25 लाख रुपयामधील 12.5 लाख शिल्पाला व 12.5 लाख अमितला दिले जातील. आता राहिले हे घर, तर या घराचे कागदपत्र सुद्धा अमितच्या आजोबांच्याच नावावर आहेत. या घराचे सुद्धा 4 हिस्से होतील, 3 आत्यांचे 3 व 1 अमितच्या वडिलांचा. हे घर 2 मजले आहे, त्यामुळे खालच्या मजल्याचे 2 हिस्से व वरच्या मजल्याचे 2 हिस्से होतील. त्यात तुम्ही लोक सर्वांनी मिळून ठरवा की घराचा कोणता हिस्सा कोणाला पाहिजे आहे आणि जो हिस्सा अमितच्या वडिलांना मिळणार आहे त्याचे पण 2 हिस्से होतील. त्यातील अर्धा हिस्सा अमितचा व अर्धा हिस्सा शिल्पाचा होईल. हे सगळं ऐकून मात्र शिल्पा व शिल्पाच्या आईची हालत खराब झाली होती. इतके दिवस शिल्पाची आई स्वप्न बघत होती की सर्व जमीन विकून 4 करोड मिळतील आणि 2-2 करोड दोघा बहीण भावा वाटून मिळून जातील. आपल्या मुलीला चांगलीच भरपूर संपत्ती मिळेल आणि कशाचं काय, इथं तर हातात फक्त 12.5 लाख रुपये येणार होते आणि शिवाय या एवढ्या मोठ्या घराचे पण 4 हिस्से होणार होते आणि त्यातही परत अमित व शिल्पाचे 2 हिस्से होणार असल्याचे बोलले जात आहे. 3 आत्या मात्र खूप खुश होत्या आणि म्हणत होत्या की आम्ही तर स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की आम्हाला या वयात इतकी मोठी संपत्ती मिळेल आणि ते पण आपल्या माहेराकडून. तेव्हा शिल्पाची आई रागाने बोलली की लाज कशी वाटत नाही तुम्हाला की या वयामध्ये माहेरची संपत्ती घ्यायला आले आहात? तेव्हा 3 आत्या म्हणाल्या, आम्हाला का लाज वाटेल? वहिनी, जर आमची भाची माहेरी येऊन स्वतःचा हिस्सा घेत असेल तर आम्ही का आमच्या माहेरचा वाटा घेऊ शकत नाही? कायदा तर सर्वांसाठी सारखाच असतो ना.
हे सर्व बोलणे ऐकून शिल्पाला तर जणू काही झटकाच बसला होता. कुठं ती स्वतः 2 करोड रुपयांची मालकीण होण्याची स्वप्न पाहत होती आणि इथं तर तिच्या आत्याचं 1 करोडाच्या मालकीण होऊन बसल्या होत्या. आता मात्र शिल्पाला व आईला कुठल्याही प्रकारची वाटणी करायची नव्हती, परंतु अंजू व अमितला मात्र वाटणी पाहिजे होती. तेव्हा अमित म्हणाला की आता वाटणी तर होणारच आहे. तेव्हा शिल्पा म्हणाली, काय दादा, अरे कसल्या गोष्टी करत आहेस? मला तर कोणतीच वाटणी नको आहे. आई पण म्हणाली, वेडा झालास का अमित? चांगली संपत्ती आहे आपल्याकडे, कशाला वाटणी करायची? कशाला आपली संपत्ती आत्याच्या घरी जाऊ देतोस? तेव्हा अंजू म्हणाली की आई, आता असं का? जेव्हा आपल्या घरातील संपत्ती शिल्पाच्या घरी जाणार होती तेव्हा तर तुम्हाला काही अडचण नव्हती, पण हीच संपत्ती आता आत्याच्या घरी जाणार आहे तर तुम्हाला अडचण येत आहे. आता तर वाटणी होणारच आई, आणि ते पण कायद्यानुसार 1 विटेची वाटणी होणार. तेवढ्यात आई जोरात ओरडली, नाही नाही, काहीच वाटणी होणार नाही. यावर वकील साहेब म्हणाले की मॅडम, कायदा आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत. तुम्ही स्वतः मला इथे वाटणी करण्यासाठी बोलावले आहे आणि जेव्हा कायदेशीर वाटणी होते तेव्हा ती अशीच होत असते, दुसरा काही मार्ग नाही. तरीसुद्धा शिल्पाची आई ओरडली, नाही नाही, मला अजिबात वाटणी होऊ द्यायची नाही. तेवढ्यात शिल्पाच्या आत्या म्हणाल्या की आम्हाला तर वाटणी पाहिजे आहे. अंजू आणि अमित सुद्धा म्हणाले, आम्हाला सुद्धा वाटणी पाहिजे आहे. आता मात्र शिल्पा व तिच्या आईला काय करावे हे समजेना झाले. त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. अंजू आणि अमित शिल्पाला म्हणाले की हे बघ शिल्पा, आता वाटणी तर होणारच आहे आणि त्या नियमानुसार तुला आता इथे येऊन तुझ्या वाटणीची आईची सेवा सुद्धा करावी लागेल, कारण की आईची जबाबदारी फक्त माझी एकट्याची नाही आहे. हा, जर तू फक्त मुलीसारखी या घरात आपल्या माहेरी सणावाराला आली असती तर तुला हक्काने माहेरपणाचे सुख देऊन मी आईची जबाबदारी नक्कीच घेतली असती. परंतु तू भाऊ होऊन हिस्सा घेतला आहेस तर भाऊ म्हणून तुला आईची जबाबदारी पण घ्यावीच लागेल. आजपासून तू माझी बहीण नाही तर भाऊ आहेस, त्यामुळे तुला इथे राहून आईची जबाबदारी घ्यावीच लागेल. आणि हो, बाबांच्या अंतिम संस्काराच्या वेळी तुझं काहीच योगदान नव्हतं, तर आता जेव्हा श्राद्धाचा महिना येईल त्यावेळेस बाबांच्या श्राद्धामध्ये सुद्धा तुला समान योगदान मिळेल. तेव्हा आई म्हणाली, वेडा झाला आहेस का अमित? हे सगळं शिल्पा का करेल? हे तर मुलाचे व सुनेचे काम असते. ती तिच्या सासरचे बघणार का माहेरचे बघत बसेल? तेव्हा अंजू म्हणाली की आई, तुमच्या हिशोबानुसार सर्व काही होणार नाही, आणि हे सगळं जर मुलाचे व सुनेचे काम आहे तर सासरची संपत्ती सुद्धा मुलगा व सुनेचीच असते, मुलीची नसते. आणि संपत्तीत जर मुलगा म्हणून वाटणी हवी असेल तर मुलगा म्हणून मुलाचे कर्तव्य पण निभावे लागेल. त्यामुळे असं तर कधीच होणार नाही की मनात आलं म्हणून मुलगी होऊन माहेरी यायचं आणि माहेराकडून हक्काने सगळं सणवार करून घ्यायचे आणि जेव्हा मन करेल तेव्हा मुलगा व्हायचं आणि माहेरातील संपत्तीचा हिस्सा मागायचा. शिल्पा व तिच्या आईजवळ अंजू व अमितच्या बोलण्यावर काहीच उत्तर नव्हते. शिल्पाने आपल्या लोभीपणामुळे आपलं माहेर पूर्णपणे गमावलं होतं. शिल्पाच्या आईने मुलीच्या आंधळ्या प्रेमाखातर आणि सुनेने आपल्या नवऱ्याच्या संपत्तीवर मौजमजा करू नये म्हणून मुलीला माहेरासाठी मुकवले होते. अंजू आणि अमित वाटणी करण्याच्या निर्णयावर ठाम होते आणि शेवटी संपत्तीची वाटणी झाली. आत्याने मात्र आपल्या वाटणीची सर्व संपत्ती स्वखुशीने अमितच्या नावावर केली, कारण त्या तीनही आत्या काही शिल्पासारख्या लोभी नव्हत्या आणि त्यांचे म्हणणे होते की आमच्या वडिलांनी आमच्या लग्नामध्ये भरपूर खर्च केला होता, त्यामुळे आम्हाला माहेराकडून कोणताही हिस्सा नको आहे. हा, मात्र आम्ही आमचा भाचा अमितची साथ मात्र नेहमीच देणार. त्यामुळेच आम्ही आमच्या वाटणीचा हिस्सा घेऊन आम्ही स्वखुशीने आमच्या भाच्याला देत आहोत. आता शिल्पाच्या नावावर मात्र तिच्या हिश्श्याला काही जास्त संपत्ती आलीच नव्हती
आणि माहेरच्या लोकांशी पण नाते खराब झाले होते. त्यात माहेरची पण जबाबदारी तिच्यावर पडली होती. शिल्पाला आपली चूक कळली होती, तसेच तिच्या आईला पण चुकीची जाणीव झाली होती. शिल्पा म्हणाली, दादा वहिनी मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला तुमच्याकडून संपत्तीची कोणतीही वाटणी नको आहे. त्यामुळे जसं पहिलं चालू होतं तसं चालू राहू द्या. माझे माहेर मला पाहिजे आहे. परंतु अमित आणि अंजू या गोष्टीसाठी तयार नव्हते. ते म्हणाले, शिल्पा हे काय बोलत आहेस? तू कसलं माहेर पाहिजे तुला? माहेर तर फक्त मुलीचे असते. तू तर मुलगा आहेस. तू मुलगा बनून हिस्सा घेतला आहेस. त्यामुळे तुझं हे माहेर नाही तर घर आहे स्वतःचं. त्यामुळे आपल्या घरात राहा व आपल्या आईच्या प्रती आपली जबाबदारी सांभाळ. माझ्या आजपासून कोणी बहीण नाहीये तर एक भाऊ आहे आणि भावाला त्याचा हिस्सा मिळालेला आहे. त्यामुळे दोघे भाऊ मिळून आपापल्या हिस्साची जबाबदारी निभावतील. तेव्हा शिल्पा म्हणाली, दादा असे कसे होईल? मी माझे सासरचे बघू का माहेरचे बघत बसू? मला माझ्या सासरचं बघणं जास्त जरुरी आहे, कारण तिथे सगळी जबाबदारी माझ्यावर तर आहे. मी माहेरी येऊन सारखी आईची काळजी कशी घेऊ शकेल? तेव्हा अंजू म्हणाली, हा सगळा विचार तर तू अगोदर करायला पाहिजे होता. तेव्हा शिल्पाची आई म्हणाली, अंजू अगं तू हे काय बोलत आहेस? तुला माहीत नाही का आपल्या नणंदचे नाव घेऊन बोलले जात नाही, तिला वंश म्हणावे लागते. तेव्हा अंजू म्हणाली की, आई तुम्ही हे काय बोलत आहात? जोपर्यंत शिल्पा माझी नणंद होते तोपर्यंत मी तिला वंशच म्हणत होते, परंतु ती आता माझी नणंद नाही राहिली तर ती आता माझा छोटा दीर झाली आहे आणि छोट्या दीराचे नाव घेऊनच बोलले जाते. असे म्हणून अमित व अंजू आपल्या तिन्ही आत्यांना सोडण्यासाठी गेटपर्यंत गेले आणि जाता जाता त्यांना म्हणाले की, आत्या तुम्ही सर्वजण सणावारासाठी माहेरी नक्की येत जावा, कारण की माहेरी मुली आल्या तरच माहेरची शान असते. माहेरचे घर उजळून निघते आणि या घराच्या मुली तर तुम्हीच आहात. तेव्हा सगळ्याजणी सणावाराला, राखीला, दिवाळीला नेहमी माहेरी येत जावा. आणि आत्याला सोडून आल्यानंतर अंजू व अमित गपचूप आपल्या रूममध्ये निघून गेले. शिल्पा व तिची आई त्या दोघांकडे नुसते पाहतच राहिले, कारण त्यांना बोलावे असे काहीच उत्तर दोघींकडे नव्हते. त्या दोघींनाही खूप चांगल्या प्रकारे समजून चुकले होते की आज आपल्या लोभीपणामुळे तसेच मूर्खपणामुळे आपल्या शिल्पाचे माहेर कायमचे संपून गेले आहे. तर कशी वाटली कहाणी मित्रांनो? आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.